नमस्कार मित्रांनो, SIP MI मधला फरक कोण जास्त फायदा देतो, SIP की MI कोण जास्त फायदा देतो, आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. SIP चा फायदा रिटर्न मिळतो, संपत्तीमध्ये वाढ होते, संपत्ती आपल्या पुढील पिढीला आपण देऊ शकतो, हा SIP चा फायदा होतो. आणि MI मध्ये काय प्रॉब्लेम होतो, इंटरेस्ट आपल्याला भरावा लागतो. इंटरेस्ट हा दर महिन्याला भरावा लागतो, नाही भरल्याचा आपल्याला बँकवाले चार्जेस लावतात. MIचा हा आपल्याला तोटाच होतो. त्याचा कालावधी आहे दोन्हीचा पण, SIP आणि MI यांचा कालावधी आहे. SIP तुम्ही कितीही वर्ष करू शकता व तुम्हाला जर शक्य नसल्यास बंद करू शकता व पुन्हा चालू करू शकता. असे SIP आपण कालावधी बंद आणि चालू करू शकतो. पण MI मध्ये तसं होत नाही. MI मध्ये काय होतं, जे लोन असेल ते आपल्याला दर महिन्याला कंटिन्यू शेवटपर्यंत लोन संपेपर्यंत आपल्याला भरावंच लागतं. हा आपला MI मधला तोटा आहे. अशा रीतीने मित्रांनो, कर्ज घेताना सावधगिरी बाळगा. SIP आणि MI मधला फरक आम्ही शॉर्टमध्ये तुम्हाला दिला आहे. व्हिडिओ आवडल्यास फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.